महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे। कारण महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांना जागतिक यादीमध्ये स्थान देण्यात आलं। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आता समाविष्ट करण्यात आले आहेत। रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे। सोबतच पन्हाळा, लोहगड, साल्हेर आणि सिंधुदुर्गचा देखील समावेश आहे। विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याचा समावेश असून तामिळनाडूतील एक जिंजी नावाचा किल्ला देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर नक्कीच अभिमानाची ही गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। खरं म्हणजे किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड याच्यासहित साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे 12 किल्ले युनेस्को करता नॉमिनेट केले होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या 20ही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, हिंदुस्थानकरता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय गौरवाचा हा क्षण आहे। आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो। आणि त्यासोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार असतील, आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे असतील, यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली। यासोबत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला मदत केली। मी स्वतः सगळ्या जे काही ॲम्बेसेडर्स आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांच्यापर्यंत संवाद साधला आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये चांगली मदत केली। आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचा हा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी करून घेऊ शकलो। म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं, युद्धनीतीचं, रणनीतीचं, सामर्थ्याचं एका अर्थाने प्रत्यक्ष रूप म्हणजे आपले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची शौर्यगाथा करणारे आज जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं। भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिस मधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं, त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।